नमस्कार, मी सागर कारंडे आणि सागर कारंडे ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. त्याचं कारण होतं की मी बाहेर होतो, शूटिंग करत होतो किंवा इव्हेंट्स होते फार गणपतीमध्ये, नवरात्रमध्ये. नवरात्र आताही सुरू आहे, पण आता वेळ मिळाला तर एक ब्लॉग बनवूया म्हणून म्हटलं. की मी कुठे जाणार नाही आहे. हेल्मेट बघून तुम्हाला असं वाटत असेल की मी कुठे रायडिंगवर चाललो आहे, तर नाही, पण रायडिंगच्या संदर्भातच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण ब्लॉग बनवूया, मग तो ट्रॅव्हल ब्लॉग असेल किंवा मोटो ब्लॉग असेल किंवा काय व्हॉटएव्हर, कुठलाही ब्लॉग बनवायचा असेल ना, तर तुम्ही कसंही बनवू शकता. म्हणजे अगदी तुमच्या साध्या मोबाईलमधून पण बनवू शकता. त्यामुळे काही खर्च करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. किंवा मोठं ब्लॉग पण तुम्ही मोबाईलमध्ये शूट करू शकता. मोबाईल इथे लावून तुम्ही शूट करू शकता मोठं ब्लॉग. पण आपल्याला हवी आहे क्वालिटी, आणि क्वालिटीसाठी थोडं फार कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. इकड तिकडचं न बोलता आपण डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की मोटो ब्लॉग करायचा असेल आपल्याला, तर आपल्याकडे एक साधा कॅमेराही चालतो आपल्याला. आपला जो आपण मोबाईल वापरतो तोही चालतो आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही SJ कॅम वापरा. त्याचा माईक पण मिळतो, ते तुम्ही हेल्मेटमध्ये ॲडजस्टही करू शकता. खूप चांगली क्वालिटी असते. मी 4 वर्ष वापरलेलं आहे. मी कुठला व्हिडिओ टाकलेला नाही आहे, पण क्वालिटी त्याची खूप चांगली आहे. जर तुम्ही सुरुवात करत असाल तर. जर तुम्हाला अपग्रेड व्हायचं असेल तर मग आपण विचार करतो की गोप्रोची किंमत फार महाग आहे असं मला वाटतं. मग ती 6, 7, 8, 9, 10, 11, 12 कुठलाही गोप्रो असेल, त्याची किंमत खूप हाय लेवलला जाते. आणि आपण मागचे गोप्रो घेत नाही सहसा. म्हणजे 6, 7, 8 असे ते जुने झालेत. आपण घ्यायला गेलो तर 11, 12, 13 असे घेतो. पण त्याची पण किंमत फार आहे. मी त्यानंतर थोडंसं सर्च केलं, यूट्यूबला म्हणा किंवा गुगलवर खूप गोष्टी सर्च केल्या. तेव्हा मला एक कॅमेरा असा सापडला की जो माझ्या सर्व गोष्टी मला ज्या हव्या आहेत त्या पूर्ण करू शकेल. तो म्हणजे DJI Osmo Action 4 कॅमेरा. हां, आता तुम्ही म्हणाल Action 4, आत्ता 5 आलेला आहे. मी Action 4 आत्ता जस्ट घेतला आहे. 4 का घेतला याचं कारण म्हणजे ती मला परवडण्यासारखी आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. Osmo 4 घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की 5 आल्यामुळे 4ची किंमत कमी झालेली आहे. 3 पण चांगलं आहे. 3 आणि 4मध्ये फरक आहे, पण फार नाही आहे. 4 आणि 5मध्ये फरक आहे, पण फार नाही. तर मी मिडलचा निवडला, 4. तर आता मी तुम्हाला दाखवतो DJI Action 4. तर हा आहे माझा Action 4 कॅमेराचा पाऊच. यामध्ये Action 4 कॅमेरा आहे आणि अजून बरंच काही आहे जे मी तुम्हाला दाखवतो. मी कॉम्बो घेतला आहे. मी पण सजेस्ट करेन की तुम्ही कॉम्बो घ्या, जेणेकरून खूप फायद्याचं ठरतं ते. किंमत कमी झालेलीच आहे. तर मी तुम्हाला उघडून दाखवतो की यामध्ये मला काय काय मिळतं. ये जवळ जरा. हां, आणि हा आहे आपला Action 4 कॅमेरा. सुपर्ब आहे, लाईट वेट आहे, दिसायला मस्तच आहे. हा इथे ठेवून देतो. याच्याबरोबर मिळालं मला माउंट आहे. हा आहे माउंट. त्याची जादू तुम्हाला दाखवतो. काही करायची गरज नसते आपल्याला, फक्त हे चुंबक आहे, झालं. ह्याला किती हलवा तुम्ही, काही करा, हा पडणार नाही. म्हणजे नाहीच. काहीही करा, कितीही काही प्रयत्न करतोय, पण हा निघतच नाहीये. निघ, हा पाठ सोडत नाहीये. एवढा सुपर्ब आहे, मस्त आहे. बघा ना, किती किती ट्राय करतो, काही नाही. आता हा मी तुम्हाला माउंट करतो. एकदम इझी आहे, एकदम सोपा आहे. म्हणजे काय, एवढं काही हे नाही आहे. हा कॅमेरा आहे. हा जे माउंट आहे तुमचा, इथे टाका. इथे ही नळी घुसवा, हिला फिरवा, फिट झाला. थोडंसं टाईट करू नका जोपर्यंत तुम्हाला अँगल कळत नाही. असा ठेवायचा, कसा ठेवायचा, तुमचा फिक्स झाला. हा टाईट करून टाका, तुमचा रेडी आहे. आता मुद्दा येतो माईकचा. हा जो ब्लॉग करतोय तो माझ्या मोबाईलमधून करतोय, आणि त्याच्यातून चांगला साऊंड यावा म्हणून मी हा माईक वापरतोय. तुम्हाला काढून दाखवतो, एकदम इझी आहे.
हा साधा माईक आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला नक्कीच देईन, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. हां, महत्त्वाचं आता आता एकदम महत्त्वाचं, ज्याच्यासाठी मी हा कॉम्बो घेतलेला आहे. पहिली गोष्ट, कुठे गेलं? अरे गायब झालं, उडला, गायब, छोले गए पोईंदे. एक मिनिट, आय आय आ हे दिली आहे स्टिक. ही स्टिक कॉम्बो बरोबरच आलेली आहे. काही नाही, उघडायची, उघडायची, उघडायची. स्टिक आहे याची. इथे कॅमेरा लागणार तुमचा. सरळ साधा मुद्दा आहे, मी तुम्हाला लावून दाखवतो. एक मिनिट. हा कॅमेरा आहे, इथे टाकला, घुसवला, तुम्ही ब्लॉक करायला मोकळे. हे जरा लूज ठेवा म्हणजे तुम्हाला अँगल किती लांब ठेवणार तुम्ही, कितीही लांब करून म्हणजे जिमी जीप सारखं काम करतो हा. जवळपास जिमी जीप आहे. इथून असं इथपर्यंत हे कॉम्बो बरोबर मिळालेलं आहे. अजून एक गोष्ट आहे, म्हातारपणात पण उपयोगाला पडेल आपल्याला, म्हणून मी घेतलंय. हां, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात जास्त जे मला आवडलेलं आहे ते हे आहे. याच्यामध्ये आपल्या ॲक्शन 4चं बॅटरीज आहेत. एक बॅटरी मी ऑलरेडी त्यात टाकलेली आहे, ही दुसरी बॅटरी, ही तिसरी बॅटरी. बॅटरी, 2 बॅटऱ्या फुल चार्ज आहेत, एक बॅटरी त्यात टाकलेली आहे. ही जेव्हा चार्ज नसते तेव्हा रेड लाईट देते, ही जेव्हा थोडीशी चार्ज होते तेव्हा येलो लाईट देते आणि फुल चार्ज झाल्यानंतर ग्रीन लाईट देते. त्यामुळे तुम्ही कुठेही मोटो ब्लॉग करत असाल किंवा साधा ब्लॉग करत असाल, कुठेही फिरायला गेलात, तर एखादी बॅटरी संपली तर ती बॅटरी यात टाकून तुम्ही दुसरी बॅटरी यूज करू शकता. ती संपली की यात टाकून तुम्ही तिसरी बॅटरी यूज करू शकता. तोपर्यंत या 2 बॅटऱ्या चार्ज होतात. सगळं साधं, म्हणजे तुमचं ब्लॉगिंग कुठेही थांबणार नाही. थांबला तो संपला. आता एक फार महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. हे माउंट्स आहेत, हे पण एक्स्ट्रा दिलेले आहेत. याचं जे मी चुंबक दाखवलं तुम्हाला ते आहे. ही त्याची केबल आहे, चार्जिंग केबल. हे त्याचे कपडे आहेत. यात कॅमेरा टाकायचा आणि तो असा बंद करून टाकायचा. ओके. आता फार महत्त्वाची गोष्ट, जसा हा ब्लॉग मी मोबाईलमधून बनवतोय ना, त्यासाठी हा माईक वापरतोय. पण मोटो ब्लॉगसाठी इकडे कॅमेरा आहे, पण आतमध्ये माईक कसा लावायचा, मग ते वायरचं जुगाड करा. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इथे. एक मिनिट. हां, इथे ना एक सी टाईप कनेक्टर आहे. इथे सी टाईप आहे. इथे तुम्ही डिरेक्टली चार्ज पण करू शकता बॅटरी, आणि तुम्ही इथे एक्सटर्नल माईक लावू शकता. वायरलेस नाही, एक्सटर्नल माईक. पण मी जे आणलेलं आहे ते जरा महागडा आहे, थोडं पैशाची, पण वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. बघा, हा आहे DJIचा
वायरलेस माईक जो आपल्या हेल्मेटच्या आतमध्ये बसू शकतो म्हणजे बसतोच, म्हणूनच घेतला आहे मी. खूप महाग आहे. याची किंमत जवळपास 12,000 रुपये आहे. मी जवळपास 8 महिने पैसे सेव्ह करतो आहे, तेव्हा मला हे सगळ्या गोष्टी घेता आल्यात. मी कोणाला सांगू नका, मुलीच्या पर्समधून 1000 रुपये मी काढले. असू दे ना, मीच दिलेले होते, मी काढून घेतले. ओके. हां, आता हे लावायचं कसं? हे दिसतंय, हे चुंबक आहे. खूप खूप स्ट्रॉंग आहे. बापरे, निघतच नाही. निघालं. हे तुम्ही आतमध्ये कुठेही फिट करू शकता. इथे 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 कुठेही फिट करू शकता आणि हा कॅमेरा इथे लावू शकता. एवढं सरळ साधं आहे. पण भाई, याचे जेवढे पैसे आहेत त्याची क्वालिटी पण तेवढीच भारी आहे. लय भारी आहे. मतलब मी तर म्हणेन की प्रोडक्ट का पैसा है बॉस. मतलब ये सुपर आहे, सुपर डुपर हिट आहे. हां, जर तुमचं बजेट नसेल पण तुम्ही कॅमेरा घेतलेला आहे. मी आता एक सांगतो तुम्हाला, या कॉम्बोमध्ये कॅमेरा, ही स्टिक, 3 बॅटरीज, 3 बॅटरी एकत्र टाकून तुम्ही इथून हा डायरेक्टली चार्ज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला 2 माउंट मिळतील. हे माउंट आहेत ते 2 मिळतील तुम्हाला, स्क्रू मिळतील आणि हे एक त्याचे कपडे मिळतील. माझ्याकडे अजून एक माउंट आहे, हा माझा आहे. ओके. आणि हा मी वेगळा घेतला आहे. तर याची क्वालिटी सुपर्ब आहे. तुम्ही 1 टाइम इन्व्हेस्ट करा आणि नंतर 4-5 वर्ष विसरून जा. तुम्हाला याची क्वालिटी आत्ता दाखवतो मी. ओके, बाय. आत्ता जे तुम्ही फुटेज बघताय ना, ते माझ्या ॲक्शन 4चं फुटेज आहे. किती छान आहे बघा. आणि हा जो माईक लावलेला आहे तोच मी मगाशी तुम्हाला दाखवलेला तोच माईक आहे. हा DJIचा वायरलेस माईक जो ऑन करताच याच्याशी कनेक्ट होतो. मी ही स्टिक थोडीशी लांब करतो. सर, रिझल्ट बघा तुम्ही. सुपर्ब आहे, एकदम सुपर्ब आहे. कॅमेरा माझ्यापासून खूप लांब आहे, तरीही माझ्याकडे माईक असल्यामुळे मी अगदी हळू बोलतो आहे, तरीही माईक आवाज व्यवस्थित कॅच करतो आहे. हा अँगल पण बघा. बाईकवर बघूया. याचा अँगल मी आता सेट नाही करत आहे. मी फक्त माईकसाठी हा टेस्ट करतो आहे तुमच्यासाठी की कशा पद्धतीने याचा आउटपुट येतो आहे, रिझल्ट काय येतो आहे ते बघूया. मी अगदी हळू बोलतो आहे, म्हणजे मला फार ओरडून बोलायची गरज नाही आहे. अगदी मनातलं पण हा ऐकू आहे. हे माझं पिल्लू, 2 पिल्लू आहेत मला. चला, हे पण येतं फिरायला आणि त्याचबरोबर आपण टेस्ट करूया माईक. तुम्हाला ॲक्शन 4 कॅमेरा आणि हा जो वायरलेस माईक आहे तोही कसा आहे आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला. वर्थ आहे, खरंच सांगतो मी, वर्थ आहे. थोडे पैसे खर्च करावे लागत आहेत पण वर्थ आहे. किचकिच नाही, दगदग नाही, त्रास नाही कुठल्या गोष्टीचा, आणि म्हणून त्याची किंमत एवढी आहे. नाहीतर मग एक ऑप्शन आहे सॅमसंगचा ना, सी टाईपचं हेडफोन येतो सॅमसंगचा, तर तो तुम्ही यात लावू शकता. मी जसं तुम्हाला सी टाईपचं कनेक्टर दाखवलं इकडे कॅमेरामध्ये, त्यात तुम्ही लावून ती वायर हेल्मेटमध्ये फिरवून तो सेट करून विंडसाठी काहीतरी कापूस वगैरे त्या माईकवर ठेवून
ते तुम्ही करू शकता, नाही असं अजिबात नाही. त्याचा रिझल्ट मला माहीत नाही, कारण मी ते ट्राय केलेलं नाही आहे अजून, पण मला हा रिझल्ट बघायचा आहे. मी ॲक्च्युली दुकानात गेलो होतो आणायला. मी बरं बोरा मार्केटमधून घेतलं आहे, जे आपलं CSTला आहे, B&M म्हणून नाव आहे. खूपच राशीद, आय थिंक राशीद भाई असं काहीतरी नाव आहे त्यांचं. त्यांनी फारच मला गाईड केलं आणि खूप गोष्टी चांगल्या चांगल्या समजून सांगितले की कसं वापरायचं, काय वापरायचं. आणि तेव्हा मी हा माईक टेस्ट केला होता खूप लांब जाऊन. तेव्हाच त्यांनी मला रिझल्ट तिथल्या तिथे दाखवला. पण बाईकवर मी पहिल्यांदा टेस्ट करतो आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा, मी जो काही 8 महिने माझं खिसा कापून जो मी हा कॅमेरा आणि हा माईक घेतलेला आहे, त्याचं काहीतरी भलं होऊ देत देवा. नाही, मला फार असे मोठे मोठे ब्लॉग करायचे आहेत, क्वालिटी द्यायचे असं मुद्दा नाही, पण जे असेल ते चांगलं असावं असं मला वाटतं. मी काय फार मोठा बायकर नाही आहे किंवा ब्लॉगर नाही आहे की मी दर आठवड्याला 3-3, 4-4 ब्लॉग टाकतो, अजिबात नाही. मला वेळ मिळेल तेव्हा मी जातो. कुठे काय इथे ना, मला वेळ मिळेल तेव्हा मी जातो, तेव्हा ब्लॉग करतो. आता खूप दिवसानंतर हा ब्लॉग टाकेन मी, बघू. तुम्हाला आवडला तर नक्की सांगा. आणि अजून एक सरप्राईज आहे, जे मी तुम्हाला एंडिंगला सांगतो काय आहे. फार मोठं सरप्राईज आहे. तर माझी दोन पिल्लं मागे बसलेली आहेत. त्यातलं एकीचं नाव आहे सई, जी माझी मुलगी आहे, आणि दुसरीचं नाव आहे सिया. आणि आता सियाची ग्रूमिंगची वेळ झालेली आहे. सिया चाललेली आहे पेट स्टारमध्ये, क्लिनिक प्रोडक्ट्स. तर याला विंडसाठी एक कापूस मिळतो, काय म्हणतात त्याला, काहीतरी विंड प्रोटेक्टर वगैरे असं काहीतरी, तो पण मिळतो. मी लावायला आत्ता विसरलो, जो मला हायवेला फार उपयोगाला पडेल. तेही त्याच्यासोबत येतं. एक वायर येते. कल्पना भयंकर आवडली. आणि किती छोटासा पॅक आहे तो, 3 बॅटरींचा. मला ते खूपच आवडलं. बरं, आता मी चाललो आहे घरी. जर आलं आहे जवळ तर प्लीज, मी पुन्हा एकदा सांगतो, प्लीज मला सांगा, हा जो ॲक्शन कॅमेरा घेतला आहे मी, कॉस्मो ॲक्शन 4, आणि त्यासोबत हा माईक, हे घेऊन मी चूक तर नाही ना केली, किंवा मी माझं नुकसान तर नाही ना झालं. मी म्हणजे तुम्ही बिनधास्त सांगू शकता मला. तर ॲक्शन 4चे जे फीचर्स आहेत ना, त्याच्यासाठी तुम्हाला भयंकर व्हिडिओ मिळतील, ते तुम्ही बघा. मीही बघतोच आहे, मीही ते बघतो आहे. मलाही ते खूप इंटरेस्ट आहे की अजून कुठल्या पद्धतीने हा कॅमेरा मला वापरता येईल आणि हा माईक वापरता येईल. तर मीही बघतो आहे. मला फीचर्ससाठी मी हा व्हिडिओ नव्हता केला की मला हा कॅमेरा पर्सनली भयंकर आवडलेला आहे. याची क्वालिटी भयंकर आवडली मला, आणि माईक तर विशेष करून मला खूप आवडलेला आहे. अशा पद्धतीने आपण पोचलेलो आहोत आमच्या घरी. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला याचा रिझल्ट मी दाखवलेला आहे माईकचा आणि ॲक्शन 4चा. ॲक्शन 4ची क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी सुपर्ब आहे. माईकची क्वालिटी अगदी सुपर्ब आवाज येतो आहे. एडिटमध्ये बसलो होतो, मला फार आवडला. तुम्ही मला सांगा की तुम्ही हा कॅमेरा किंवा हा माईक घेणार की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मी हा कॅमेरा आणि माईक घेऊन चूक तर नाही ना केली, हेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि एक महत्त्वाचं, या दसऱ्याला एक नवीन व्हिडिओ येणार आहे, जो ह्याच्यापेक्षा खूप चांगला असणार आहे. काहीतरी सरप्राईज आहे. तर भेटूया दसऱ्याला.